तर हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आलाय तुमचा शेफ भाई एक नवीन डिश घेऊन. तर आज आपण चिकनचं काहीतरी बनवणार आहे. ते आता मी बोलणार नाही तुम्हाला काय आहे. सँडविच किंवा पफ असं काहीतरी मी बनवणार आहे. भेटू आपण मग मित्रांनो. स्टार्ट करूया आपण मग आता बनवायला चिकन सँडविच किंवा पफ. मी बोलणार नाही, की तुम्हाला लास्टला बनवूनच दाखवेल, कारण काय मला पण नाही माहिती मी काय बनवणार आहे ते आज. ऍक्च्युली मी फक्त चिकन आणलंय, आता डिसाईड करेल, आता बनवायला चालू करेल, मग बघूया काय बनतंय. पफ बनतंय की सँडविच बनतंय. मी ब्रेड तर आणलंय, बघूया आपले विचार आता कुठे वळत आहेत, पफकडे की सँडविचकडे. चला मग गाईस सुरू करूया. तर मग तुम्ही मित्रांनो बघू शकता आपले चिकन वॉश होऊन आता रेडी झालेले आहे. तर मग मित्रांनो आपण आपल्या चिकन्सला छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेऊया. कट कट कटा कट 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 कटा कट. मित्रांनो आपण आता चिकनचे कसे आता छोटे छोटे मस्त मस्त पीस आता कट केलेले आहेत. तर मग मित्रांनो त्याला आपण आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी. आपला मिक्सर रेडी आहे. तर मग आपण आता त्यात चिकन टाकून घेऊ. आणि त्याला आपण आता एक मिक्स देऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले चिकन मॅरिनेट झालेले आहेत. त्याला मी 15 मिनिटसाठी मॅरिनेट करायला ठेवलेलं. तर आपण आता त्याला फ्राय करायला घेऊया. चलो गॅस चालू करून पॅन गरम ठेवलेला आहे. त्याला आता तेल टाकू त्यावरती मस्त की तो आता गरम गरम होईल. मग त्यावरती आपण आपले मॅरिनेट केलेले चिकन टाकू. आपण बघू शकता चिकन आता फ्राय होत आहे. तर जोपर्यंत आपले चिकन फ्राय होत आहे मित्रांनो, तोपर्यंत आपण आता ब्रेड कट करून घेऊया. मित्रांनो आपले ब्रेड आता कट होऊन रेडी झालेले आहे एकदम स्क्वेअर मध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपले चिकन ऑलरेडी हाफ फ्राय झालेले आहेत. तर आपण त्याला थोडंसं स्मॅश करून घेऊ. मित्रांनो मी चिकन स्मॅश करून तुम्हाला लवकरच भेटतो. स्टे देअर गाईज, स्टे देअर, वॉच टिल एंड. गाईज अजून थोडं स्पायसीनेस साठी आपण जरा थोडेसे मिरची कापून घेऊ चिकन मध्ये टाकायला. आपले मिरची कापून रेडी झालेले आहेत आणि त्याला आपण आता टाकूया फ्राय केलेल्या चिकन मध्ये. आणि त्याला एकदम मस्त मिक्स देऊ. थोडं स्पायसी असले कसं मजा पण येते ना खायला. तुम्ही बघाच पुढे मी काय बनवतोय, तुम्हाला समजत कशाला नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता चिकन बाजूला काढून ठेवलं. त्याला आपण थोडासा थंड करायला ठेवूया. थोडंसं जास्त नाही थंड, थोडंसं थंड करायला ठेवूया. तर आता आपण एक मिक्सचर रेडी करणार आहे. त्यावर आपल्याला ब्रेड वरती ते कोट करायचं आहे. तर मग आपण चला मग
चालू करतो मिक्सर, पण चला दाखवतो तुम्हाला कसला मिक्सर येतो. चलो. तर मग मित्रांनो, आपण एगनी ब्रेडची कोटिंग करणार आहे त्याच्यावरची. कसं बाहेरून पण जरा त्याला एगी फ्लेवर येईल, परत चिकनचा फ्लेवर त्यात मजा पण येईल ना खायला. तर मग मित्रांनो, आपण पहिलं आहे ना ब्रेडला मस्त बटर लावून ठेवू. आपल्याला ब्रेड बटर नाही खायचं. तुम्ही बघा रे मी काय करतोय, तुम्हाला समजत कसं नाही? तुम्हाला समजत कसं नाही? त्यानंतर मग आपण त्यावरती आहे ना मेव लावू थोडं. मेवला मस्त की त्यावरती स्प्रेड करू इक्वली. त्यानंतर सेम गोज विथ द सेकंड ब्रेड गाइस, त्यावरती पण आपल्याला मेव लावायचा. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आता टाकूया त्यात आपण आपले फ्राय केलेले चिकन. भाई जरा एक्स्ट्रा चिकन डालना भाई. हाँ ये लो भाई डाल दिया भाई एक्स्ट्रा चिकन. मग आपण त्यावरती टाकणार आहोत चीजचे स्लाइस. जास्त ना, थोडं त्यांचे असे पीसेस करून आपण त्याला टाकणार आहोत. चीज तो मांगता है ना भाई, तो मजा कैसा आहे का भाई. सेम गोज विथ द सेकंड वन गाइस, त्यावरती आपण चीज टाकणार आहोत. एक्स्ट्रा चीज भाई जरा एक्स्ट्रा चीज डालना भाई. येलो डाल दिया भाई, डाल दिया एक्स्ट्रा चीज भाई, डाल दिया भाई. तर मग आपण आपले बाकीचे अजून 2 ब्रेड त्याच्यावरती लावायला आपण त्याला आता बटर लावून घेऊ. चारों बाजू से लगाने का बटर, चारों बाजू से, कंजूसी नहीं. तुम्हाला समजत कसं नाही? आणि असे ते ठेवायचे ब्रेडवर. याला सुद्धा आपण तेच करणार आहे. ब्रेडवरती बटर लावणार आहे. बटरवरती ब्रेड बोलणार होतो, सॉरी. इक्वली स्प्रेड गाइस, इक्वली स्प्रेड, जरा सी भी कंजूसी नहीं. आणि आपण मित्रांनो जे एगचं ते मिक्सचर केलेलं आहे त्याला आपण ह्याच्यावरती लावू. तर मित्रांनो, आपले चिकन पफ रेडी झालेले आहेत. आता मी त्यांना बाजूला काढून ठेवलं आणि त्यांना कट करून मी तुम्हाला टेस्ट करून बोलतो कसे झालेत ते. सो गाइस, हियर वी गो फॉर द टेस्ट. क्रीमी गाइस, मजा ही आ गया. मजे गाइस. तुम्ही पण या, तुम्हाला एकदा ही डिश मी बनवून देईल खायला. तर गाइस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
आणि भेटूया काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए गुड बाय.